आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: काय श्रीकृष्णजी तत्वज्ञानाशी परिचित होते? प्रश्न: धर्मदासजी यांनी परमेश्वर कबीर बंदीछोड यांना नम्रपणे विचारले, हे दीनदयाळ, हे बंदीछोड, आपण दिलेले उपरोक्त तत्वज्ञान अद्वितीय आहे. माझा ज्ञान योग उघडला आहे. जे प्रभू स्वतःला आणि आपल्या कुळाला कर्मदंडामुळे येणाऱ्या संकटापासून वाचवू शकत नाहीत, तर आम्हा साधकांनी केलेली या भगवानांची म्हणजे श्री विष्णू, श्री शिव आणि श्री ब्रह्माजी यांची पूजा व्यर्थ होती. हे परमेश्वर, श्रीकृष्णजी यांनी देखील कोणत्या कारणामुळे शास्त्रविधी विरुद्ध साधना करण्याची प्रेरणा आपल्या अनुयायांना दिली? काय त्यांना सत्य साधनेचे ज्ञानच नाही की इतर काही कारणाने नाही सांगितले? उत्तर: हे धर्मदास, जो काल ब्रह्म अर्थात ज्योतिनिरंजन आहे, हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तो 1000 कला आणि 1000 भुजायुक्त आहे. श्री विष्णू, श्री शिव आणि श्री ब्रह्माजी प्रत्येक 16 कलायुक्त आहेत आणि केवळ 4 भुजायुक्त आहेत. माझ्या 21 ब्रह्मांडातील कोणत्याही जीवाने तत्वज्ञानाची ओळख करून घेऊन माझ्यासारखे सामर्थ्यवान व्हावे आणि माझ्या जाळ्यातून निसटावे अशी काल ब्रह्मची इच्छा नाही. या कारणास्तव वेदांच्या ज्ञानाऐवजी स्वतः आकाशवाणी करून ऋषींद्वारे स्वतः बनवलेले लोकवेद अर्थात कोणीही सांगितलेल्या ऐकवलेल्या भक्ती ज्ञानाच्या आधारेच श्रद्धाळूंना भक्ती मार्ग प्रदान करतो. आपल्या गुप्त प्रेरणेने किंवा आकाशवाणीद्वारे ऋषींना हठयोग करण्यास प्रेरित करतो. अनेक वर्षे हठयोगाद्वारे तप साधना केल्याने ऋषीजन सिद्धी प्राप्त करून अणुबॉम्बसारखे बनतात. ज्या कारणाने थोड्याशा वादविवादानंतर एक दुसऱ्याला शाप देऊन कष्ट भोगत राहतात. खरे उद्दिष्ट पूर्ण मोक्षाला विसरून एक दुसऱ्यांशी चढाओढ करून सिद्धी मिळवण्याच्या स्पर्धेत मानवी जीवनाचा नाश करून जातात. ज्या ऋषीकडे जास्त सिद्धी आहेत तो इतर ऋषींचा पराभव करतो. त्या कारणामुळे तो भोळ्या लोकांमध्ये प्रशंसेचा पात्र म्हणून पूज्य बनतो. भोळे फक्त त्यांना परमशक्तियुक्त ऋषी आणि महर्षी मानून त्यांच्या आज्ञेनुसार भक्ती कार्य करत राहतात आणि आपल्या गुरुदेवांच्या चमत्कारांचे गुणगान करत राहतात. जशी गुरुजींनी कठोर तपश्चर्या म्हणजेच हठयोग करून साधना केली होती, अनुयायी तशाच प्रकारची साधना करू शकत नाहीत, कारण अनुयायी गृहस्थ असतात आणि मेहनत मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन करतात, तर ऋषी अविवाहित राहून साधना करतात. जर गृहस्थ असेल तर त्यांच्या मुलांचा उदरनिर्वाह अनुयायांकडून घेतलेल्या दक्षिणेतून चालतो. ज्या कारणाने ऋषी अनेक वर्षे एकाच ठिकाणी हठयोग करून सिद्धी मिळवतात असे त्यांच्या अनुयायांना शक्य नाही. जर ऋषी गुरुजींच्या साधनेने मोक्ष प्राप्त होतो असे मानले तर अनुयायी त्या मोक्षापासून वंचितच राहतील. परंतु दोघांचा म्हणजे गुरु आणि अनुयायी भक्तिविधी शास्त्राच्या विरुद्ध असल्यामुळे व्यर्थ आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णजी यांचे आध्यात्मिक गुरुदेव श्री दुर्वासा ऋषी होते. अक्षरज्ञान अर्थात शैक्षणिक गुरु श्री सांदीपनी ऋषी होते. दुर्वासाजी यांनी हठयोग करून हजारो वर्षे साधना केली, ज्यामुळे सिद्धी प्राप्त करून प्रशंसेस प्राप्त झाले. श्रीकृष्णजी गृहस्थ होते. त्यांना दुर्वासाने इतर साधना करण्यास सांगितली. श्रीकृष्णजी यांनी नंतर आपल्या शिष्यांना म्हणजे पांडव तसेच यादवांना तीच शास्त्रविधी विरुद्ध भक्ती साधना सांगितली, जी वाईट काळात वाचवू शकली नाही, जे आपण आधी उल्लेख केलेले ऐकले. हीच अवस्था श्री रामचंद्रजी यांची जाणून घ्या. त्यांचे गुरुदेव श्री वशिष्ठ मुनी होते. श्री वशिष्ठ ऋषीजी यांनी देखील शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण म्हणजे पूजा केले. वशिष्ठ मुनी यांनी हजारो वर्षे तपश्चर्या म्हणजे हठयोग केली. त्यानंतर सिद्धियुक्त होऊन अनुयायी बनवले. श्री रामचंद्रजी गृहस्थी आणि राजा होते. ते तपश्चर्या म्हणजे वशिष्ठ ऋषीजी यांच्यासारखी हठयोग साधना करू शकत नव्हते. म्हणून श्री रामचंद्रजी भक्ती देखील जी श्री वशिष्ठजीद्वारे सांगितली गेली होती ती करत होते, परंतु कर्माची फळं भोगावीच लागली. श्री रामचंद्रजी यांचे संपूर्ण जीवन कष्टमय दुःखांनी परिपूर्ण राहिले. ज्या व्यक्तीची पत्नी आणि मुले इतरत्र कोठेतरी राहत असतील, ती व्यक्ती जरी पृथ्वीपती असली तरी तिला स्वप्नातही सुख असू शकत नाही. भगवान श्रीराम यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी नारद यांच्या शापाने नरकमय राहिले.
थोडक्यात सांगितलेले समजून घे धर्मदास. हे धर्मदास, काल ब्रह्मचे भयंकर जाळे आहे. आपण देवी पुराण 3रा स्कंद अध्याय 6-7 मध्ये वाचले की ज्यावेळी ब्रह्मा कमळाच्या फुलावर शुद्धीवर आला होता, तो तरुण होता, तेव्हा काल ब्रह्मने आकाशवाणी केली होती, ब्रह्मा तप कर, तप कर. ब्रह्माने 1000 वर्षापर्यंत तप केले. पुन्हा आकाशवाणी झाली, सृष्टी निर्माण करा. हे धर्मदास, ब्रह्माला वेद खूप नंतर प्राप्त झाले. शास्त्रविधी रहित साधना करण्यासाठी काल ब्रह्मने खूप पूर्वीच प्रेरित केले होते. अशा प्रकारे वेदांचे ज्ञान वाचूनही तपश्चर्या म्हणजे हठयोग करणे योग्य मानले, कारण ब्रह्माने मानले की तपश्चर्या करणे हा देखील प्रभूचा आदेश आहे. म्हणून ही शास्त्रविरुद्ध हानिकारक साधना ब्रह्माने स्वतः पण केली, तसेच विष्णू, शिव आणि आपल्या वंशजांना देखील हीच साधना करण्याचा सल्ला दिला. तसेच सांगितले, ही परमेश्वराची आकाशवाणी आहे, जो त्यांचाच आदेश आहे, जो मी स्पष्टपणे ऐकला आहे. हे धर्मदास, तपश्चर्येने सिद्धियुक्त करून काल ब्रह्म आपले कार्य सिद्ध करतो. ऋषी आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देखील सिद्धियुक्त करून इतर प्राण्यांना सुख आणि दुःख देऊ करतो. तसेच सर्व प्राण्यांना यथार्थ भक्ती मार्गापासून कोसो दूर ठेवतो. तपश्चर्येने काही काळ राज्य मिळते. पापकर्मांमुळे दुःखमय योनींमध्ये शरीर तसेच नरक प्राप्त होतो. तपश्चर्येने काही काळ स्वर्गातील सुख प्राप्त होते. त्यानंतर तो साधक 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या योनींमध्ये महाकष्ट भोगतो. अशा प्रकारे कालब्रह्मने सर्व जीवांना दुहेरी ज्ञानाने भ्रमित करून ठेवले आहे. जसे गीता अध्याय 3 श्लोक 1-2 मध्ये अर्जुनाने विचारले आहे, हे जनार्दन, तुम्ही कधी म्हणता की कर्म श्रेष्ठ आहे, अर्थात कर्मयोग श्रेष्ठ आहे. कधी म्हणता की कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. जर ज्ञानयोग श्रेष्ठ आहे तर मला युद्ध करण्याच्या भयंकर कर्मामध्ये का लावू इच्छित आहात? तुमची एकूणच वचने मला भ्रमित करत आहेत. ती एक गोष्ट निश्चित करून सांगा ज्यामुळे माझे कल्याण होईल. गीता ज्ञानदात्याने अध्याय 3 श्लोक 4-8 मध्ये म्हटले आहे की कर्मसन्यास म्हणजेच हठयोग करून एका ठिकाणी बसून साधना करणारे ढोंगी आहेत. ते शारीरिक दृष्ट्या तर साधना करताना दिसतात, पण त्यांचे मन चंचल असतं. जसे थंडी वाजली की थंडीचे चिंतन, उष्णता असेल तर उष्णतेचे चिंतन, भुकेचे चिंतन मनात करत राहतात. ही साधना व्यर्थ आहे. एकाच जागी बसून साधना करशील, अर्थात कर्मसन्यास घेऊन भक्ती करशील, तर तुझा निर्वाह कसा होईल? हेच प्रमाण गीता अध्याय 8 श्लोक 7 मध्ये म्हटले आहे की युद्ध पण कर, माझे स्मरण पण कर, मला प्राप्त होशील. हे धर्मदास, वरील विचार हे वेदज्ञानाचे आहेत, जे श्रेष्ठ आहेत. पुन्हा गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 6 श्लोक 10-15 मध्ये आपले शास्त्रविरुद्ध विचार म्हणजे लोकवेद सांगितले आहेत. यावरून स्पष्ट आहे की जर गीता अध्याय 3 श्लोक 4-8 बरोबर आहे, तर हा अध्याय 6 श्लोक 10-15 त्याच्या विरुद्ध असल्यामुळे व्यर्थ झाला. बहुतेक श्रद्धाळू हठयोग आवडीने करतात, कारण मनरूपी काल त्याच साधनेने खुश राहतो जी जीवाला हानी करेल. काल जाळाचे इतर प्रमाण. श्री विष्णू पुराणाच्या 3य अंशाच्या अध्याय 17 श्लोक 1-44 मध्ये, तसेच अध्याय 18 श्लोक 1-36 मध्ये, पृष्ठ 125-221 वर लिहिले आहे की देव तसेच दानव दोघेही वैदिक धर्मानुसार साधना करत होते. एकदा दोघांमध्ये 100 दिव्य वर्षांपर्यंत युद्ध झाले. देवता पराभूत झाले. देवतांनी क्षीरसमुद्राच्या उत्तरेकडील किनारी जाऊन तपश्चर्या केली आणि भगवान विष्णू यांच्या आराधनेसाठी हे स्तवन गायले. देवगण म्हणाले, आम्ही लोकनाथ भगवान विष्णूच्या आराधनेसाठी ज्या वाणीचे उच्चारण करतो त्याने ते आद्य पुरुष श्री विष्णू भगवान प्रसन्न होवोत. अध्याय 17 श्लोक 11. ते ब्रह्मस्वरूप जे निराकार आहे, त्या ब्रह्मस्वरूपाला वंदन आहे. हे पुरुषोत्तम, आपले जे क्रूरता आणि मायेने युक्त घोर तमोमय रूप आहे, त्या राक्षस स्वरूपाला वंदन आहे. श्लोक 20. जो कल्पांत समयी सर्व भूतांचे अर्थात प्राण्यांचे भक्षण करतो, त्या आपल्या कालरूपाला नमस्कार. श्लोक 25.
जो प्रलय काळात देवता इत्यादी समस्त प्राण्यांचे भक्षण करून नृत्य करतो आहे, आपल्या त्या रुद्र स्वरूपाला नमस्कार. अध्याय 17 श्लोक 26. विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 17च्या श्लोक 11 ते 34 पर्यंत स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर देवतांनी श्रीहरीला हातात शंख, चक्र, गदा घेऊन गरुडावर आरूढ समोर विराजमान पाहिले. श्लोक 35. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान विष्णूने आपल्या शरीरातून म्हणजे वचनशक्तीने एक मायामोहला उत्पन्न केले आणि म्हणाले की तो मायामोह राक्षसांना वेदमार्गाच्या साधनेपासून दूर करून मनमुखी साधनेत लक्ष केंद्रित करेल. ज्या कारणाने दैत्य भक्तिहीन होतील तेव्हा तुम्ही देवता त्यांचा वध करा. असेच झाले. मायामोहने सर्व दैत्यांना म्हणजे राक्षसांना वैदिक मार्गापासून विचलित करून मनमानी साधनेला प्रवृत्त केले. काही काळानंतर देवतांनी तपश्चर्या करून म्हणजे बॅटरी चार्ज करून दैत्यांशी युद्ध करण्यास हजर झाले. दैत्यांनी तपश्चर्या करणे सोडून दिले होते, ज्यामुळे त्यांच्यात सिद्धिशक्ती राहिली नाही, त्यांची बॅटरी चार्ज झाली नाही. या कारणाने देवतांनी दैत्यांचा वध केला. उपरोक्त विष्णू पुराणातील उल्लेखाचा निष्कर्ष. कालब्रह्मने सर्व प्राण्यांना म्हणजे देवता, ऋषी, ब्रह्मा, विष्णू, शिव तसेच इतर प्राण्यांना भ्रमित केलेले आहे. हा स्वतःचाच आपल्या तीनही पुत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू तसेच शिव यांचे रूप धारण करतो. उपरोक्त स्तोत्रात देवतांनी श्री विष्णूची स्तुती करू इच्छिली आहे, परंतु करत आहेत कालब्रह्मची. तो कालब्रह्मच विष्णूचे रूप धारण करून गरुडावर बसून आश्वासन देऊन गेला. त्याने आपल्या वचनाने एक व्यक्ती उत्पन्न करून त्याचे नाव मायामोह ठेवून राक्षसांकडे पाठवून दिले. जे दैत्यगण तपश्चर्या अर्थात हठयोग करत होते त्यामुळे सिद्धी प्राप्त होत होत्या. मायामोहने ती साधना देखील सोडवली, ज्यामुळे असुरगण सिद्धिरहित झाले. देवतागण सुद्धा अगोदर राक्षसांशी युद्ध केल्या कारणाने सिद्धी गमावून बसले होते, तसेच हार मानून जीव वाचवून गेले होते. पुन्हा तपश्चर्या केली, तसेच सिद्धी प्राप्त करून राक्षसांशी युद्ध केले आणि विजय मिळवला. जेव्हा देवतागण राक्षसांकडून हारले होते त्यावेळी राक्षस देखील तीच साधना म्हणजे तपश्चर्या अर्थात हठयोग करत होते, जी देवता करत होते. यावरून सिद्ध झाले की भक्ती करूनही देवता दैत्यांपेक्षा रद्धाड म्हणजे मागे राहिलेले होते, कारण राक्षसांनी तीच साधना करून देवतांवर विजय मिळवला होता, जी देवतागण करत होते. खरे तर शास्त्रविधीनुसार साधना ना देवता करत होते ना दैत्य. केवळ कालद्वारे सांगितली गेलेली तपश्चर्या, जी ब्रह्माला जन्मावेळी आकाशवाणीद्वारे कालब्रह्मकडून कमळाच्या फुलावर सांगितली होती, ती तपश्चर्या अर्थात हठयोग दोघेही करत होते. दोघेही सिद्धी मिळवत होते. जसे दारू देवता पियो अथवा दैत्य दोघांनाही नशा होणार. सिद्धी मिळाल्यानंतर प्राण्याला अभिमानाची नशा होते. नंतर आपसात एकमेकांवर सिद्धींचा वापर करून स्वतःचे जीवन नष्ट करून जात असत. हे सर्व कालब्रह्मद्वारे पसरवलेले भयंकर जाळे आहे, जे तत्वज्ञानाने समजले जाऊ शकते, तसेच या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. वर्तमानात असे काही संप्रदाय आहेत जे ना तर देशी तुपाचा दिवा लावू देतात, ना गीता, वेद वा स्वसंवेद वाणीचे पाठ करण्यास सांगतात, ना वास्तविक नामजप करायला देतात. म्हणतात संत काहीही नामजप करायला देवोत, तोच मोक्षदायक आहे. सकाळी 2.5 तास तसेच कमीत कमी 2.5 तास संध्याकाळी हठयोग करण्यास सांगतात. हा मोक्ष मार्ग नाही आहे. हे संत कालब्रह्मद्वारे मायामोहासारखे पाठवले गेलेले आहेत, ज्यांनी ती देखील सोडवली, ज्यामुळे स्वर्गापर्यंत जाण्यासाठी तरी भक्ती झाली असती. जसे दररोज गीता, वेद वा स्वसंवेद म्हणजे कबीरवाणी किंवा कबीरजी यांच्याशी परिचित संतांची वाणी, या वाणीच्या पाठाने ज्ञान यज्ञाचे फळ मिळते, तसेच देशी तुपाच्या ज्योतीने हवन यज्ञाचे फळ मिळते. दंडवत प्रणामाने प्रणाम यज्ञाचे फळ मिळते. ते नकली संप्रदाय ऐकवलेले ऐकलेले सतलोक तर म्हणतात, परंतु सतलोकात सत्पुरुष निराकार सांगतात. तिथे प्रकाशच प्रकाश आहे, आनंदच आनंद आहे. आत्माही त्या प्रकाशात असा सामावतो जसे समुद्रात थेंब सामावला जातो. असे व्यर्थ ज्ञान शिष्यांना सांगून म्हणतात, चला सतलोकात, तिथे आनंदच आनंद आहे. विचार करा, एखाद्या मुलीला कोणी मूर्ख म्हणेल, तुझे अमुक गावात लग्न ठरवले आहे, तेथे तुझा पती निराकार आहे.
तुझ्या पतीच्या घरात प्रकाशच प्रकाश आहे. पती साकार नाही, तिथे लग्न करून जा. मुली, तिथे आनंदच आनंद आहे. त्या मूर्खाला विचारा, जर पती साकार नसेल तर त्या मुलीचा काय उत्साह असेल लग्न करण्यात व पती नसलेल्या घरात जाण्यात? कोणताही उत्साह असू शकत नाही. अगदी याचप्रमाणे जे गुरुजन सत्पुरुष अर्थात परमात्मा यांना निराकार म्हणतात आणि म्हणतात की प्रभूंचा केवळ प्रकाशच दिसू शकतो, ते भ्रमित करत आहेत. त्यांना काहीच ज्ञान नाही. त्यांना परमात्मांची प्राप्ती देखील झालेली नाही. त्यांना कोणी विचारले, तुम्ही म्हणत आहात की सत्पुरुषांचा म्हणजे अविनाशी परमेश्वरांचा फक्त प्रकाशच पाहिला जाऊ शकतो, कारण सत्पुरुष म्हणजे खरा परमेश्वर तर निराकार आहे. ज्याप्रमाणे कोणी आंधळा म्हणतो की सूर्य तर निराकार आहे, त्याचा केवळ प्रकाशच पाहिला जाऊ शकतो. सूर्याशिवाय कोणाचा प्रकाश पाहिला? जर सूर्य निराकार आहे तर प्रकाश कसला? त्याचप्रमाणे जे ज्ञान नेत्रहीन संत, ऋषी, महर्षी परमात्मांना निराकार म्हणतात, तसेच परमात्मा हा सूर्यासारखा प्रकाशमान आहे म्हणतात आणि परमात्म्यांचा प्रकाश पाहिला असे म्हणतात, ते टायफॉइडच्या रुग्णासारखे बडबड करत आहेत. ते काय बोलत आहेत तेच त्यांना कळत नाही. ते सर्व कालब्रह्मद्वारे पाठवलेले मोहमायेसारखे भ्रमित करणारे दूत आहेत, ज्यांनी भोळ्या आत्म्यांना चुकीचा धडा शिकवून त्यांची दिशाभूल केली आहे. प्रश्न. धर्मदासजी यांनी प्रश्न केला, हे बंदी छोड, कबीर परमेश्वरजी ऋषी वशिष्ठजींबद्दल ऐकले आहे, ते खूप सहनशील आणि ज्ञानी महापुरुष होते. असे ऐकले आहे की विश्वामित्राने त्यांच्या 100 पुत्रांना मारले होते, तरीही त्यांनी शाप दिला नाही. उत्तर. कबीर परमेश्वर म्हणाले, हे धर्मदास, वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्रांना शाप दिला नाही, कारण जर वशिष्ठजींनी शाप दिला असता तर विश्वामित्रजी यांनीही त्यांना शाप दिला असता. ते दोघेही सिद्धिप्राप्त म्हणजे विषारी सापांसारखे होते. विश्वामित्र हे राजा पण होते, म्हणून वशिष्ठजी भांडण करण्यासाठी स्वतःला असमर्थ समजत होते. या कारणास्तव संयम आणि विनम्रतेने प्रकरण हाताळले. श्री विष्णू पुराण चतुर्थ भागामधील अध्याय 5 श्लोक 1 ते 10 पृष्ठ 252 वर लिहिले आहे की राजा इक्ष्वाकू निमी नावाच्या मुलाने 1000 वर्षे चालेल असा यज्ञ करण्याच्या विचाराने सर्व सामानाची तयारी केली. कुलगुरू वशिष्ठ ऋषींना यज्ञामध्ये ऋत्वक म्हणजे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली. वशिष्ठ ऋषी म्हणाले, अगोदर मी इंद्राचा यज्ञ करीन जो 500 वर्षे चालेल आणि त्यानंतर तुमचा यज्ञ करीन. असे बोलून वशिष्ठ ऋषी इंद्राचा यज्ञ करायला गेले. राजा निमीने यज्ञकर्म करणारे ऋषी म्हणून गौतम ऋषींची निवड करून यज्ञ सुरू केला. इंद्राचा यज्ञ करून वशिष्ठजी राजा निमीच्या घरी परतले. तेव्हा ऋषी गौतम यांना यज्ञकर्माचे कार्य करताना पाहून स्वतःला अपमानित समजून वशिष्ठ ऋषींनी राजा निमीला शाप दिला की तुझ्या शरीराचा नाश होवो, अर्थात मृत्यूला प्राप्त होवो. त्यावेळी राजा निमी झोपला होता. जेव्हा राजा झोपेतून उठला तेव्हा त्याला कळाले की वशिष्ठ ऋषींनी मृत्यूचा शाप दिला आहे. त्यांनी कारण न विचारता मला शाप दिला आहे. मी पण या दुष्ट गुरूंना शाप देतो. ऋषी वशिष्ठांचे शरीर नष्ट होऊन जावो. अशा प्रकारे गुरु आणि शिष्य दोघेही एकमेकांना शाप देऊन नष्ट झाले. हे धर्मदास, तत्वज्ञानहीन व्यक्ती, मग तो ऋषी असो, राजा किंवा देवता बनलेला असो, तो स्वार्थापोटी कोणताही उपद्रव करू शकतो. जे लोक काल ब्रह्म प्रेरणेने शास्त्रविधी विरुद्ध तपश्चर्या इत्यादी करतात त्यांना सिद्धी म्हणजे चमत्कारिक शक्ती प्राप्त होते. सिद्धी प्राप्त केलेली व्यक्ती विषारी सापासारखी असते. अगदी क्षुल्लक कारणास्तव ते शापाच्या रूपाने डंक मारतात. राजा निमी पूर्वजन्मातील भक्ती तपश्चर्येमुळे सिद्धियुक्त होता. ऋषी वशिष्ठांना मागील जन्म तसेच या जन्मातील भक्ती तपश्चर्येने सिद्धी प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषींच्या आत्म्याने मित्रावरूनच्या शरीरातील वीर्यात प्रवेश केला. एके दिवशी एका उर्वशीला पाहून त्याचे म्हणजे मित्रावरूनचे वीर्य स्खलित झाले. यामुळे ऋषी वशिष्ठांना पुन्हा शरीर प्राप्त झाले. टीप: देवी पुराणमध्ये मित्र, वरुण 2 ऋषी लिहिलेले आहेत. एका उर्वशीला पाहून दोघांचेही वीर्य स्खलित झाले. एक एक करून दोघेही उठले आणि घागरीत वीर्य त्याग केले. तेथे 2 मुले उत्पन्न झाली. एक अगस्त्य ऋषी झाले आणि दुसरे वसिष्ठ झाले. दुसऱ्यांदा मानव शरीर प्राप्त झाले. म्हणून हे धर्मदास, पूर्ण संत मिळणे फार दुर्मिळ आहे.
गरीब गोरख से ज्ञानी घने, सुखदेव जति जिहान, सीता सी बहु भार्या संत दूर स्थान, कोट्यों मध्य कोई नहीं रे झुमकरा, अरबों में कोई गरक सुनो राई झुमकरा. तात्पर्य: गोरखनाथांसारखे अनेक ज्ञानी मिळतील. कबीर परमेश्वरजी यांच्या शरणामध्ये आल्यानंतर श्री गोरखनाथजी यांना काही ज्ञान प्राप्त झाले होते. सुखदेव ऋषीसारखे योगी म्हणजे यतिपुरुष देखील मोठ्या संख्येने भेटतील. सीतेसारख्या सुशील पत्नीही मोठ्या संख्येने भेटतील. पण पूर्ण संत मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. करोडो संतांमध्ये पूर्ण संत सापडणार नाही. भोळी दुनिया इतरांना संत म्हणते, परंतु त्या नकली अब्ज संतांमध्ये कोणी पूर्ण संत मिळेल. धर्मदासजी म्हणाले, हे बंदी छोड कबीर परमेश्वर, तुम्ही तर माझा अज्ञानरूपी मोतीबिंदू नाहीसा केला. तुमचा दास खूप अज्ञानी होता. तुम्ही या दासाचे डोळे उघडले. हे परमेश्वर, सर्व जगाला अज्ञानाचा मोतीबिंदू झाला आहे. तुमच्याशिवाय असे निर्णायक ज्ञान कोणीही सांगितले नाही. परमेश्वर कबीरजी म्हणाले, हे धर्मदास, कुणाला माहीतच नाही, कोण सांगणार? स्वतःचा महिमा सांगायला मी स्वतःच येतो. शब्द: मेरे साधो भाई मोहे, सब जग भूला पाया, इसी भूल में ब्रह्मा भूला, जिसने वेद सरसाया. वेद पढ़कर पंडित भूला, मर्म भेद ना पाया, इसी भूल में विष्णु भूला, जिसने वैष्णव धर्म चलाया. तीर्थ व्रत का बांध महात्म, बहुविध जीव फसाया, इसी भूल में शंकर भूले, जिसने भिक्षुक पंथ बनाया. सिर पर जटा हाथ में खप्पर, घर घर अलख जगाया, इसी भूल में भूले मुहम्मद, जिसने न्यारा धर्म चलाया. परत्रिया संग फिरा भटकता, लिंग और मूछ कटाया, इसी भूल में भूले मच्छंद्र, जिसने सिंगल द्वीप बसाया. विषय वासना के वश होकर अपना योग नशाया. कह कबीर सुनो धर्मदासा, इस भूल का भेद हाथ न आया, जिसको मिल गया भेद भूल का, वह गर्भवास न आया. वरील शब्दवाणीचा भावार्थ: परमेश्वर कबीर पंदी छोडजी यांनी आपला प्रिय भक्त धर्मदासला सांगितले, हे धर्मदास, ज्यावेळी मी या कालब्रह्मच्या लोकात आलो तेव्हा मला सर्व जग तत्वज्ञानाशी अपरिचित दिसले. तत्वज्ञानाच्या अभावाने विष्णूने स्वतःला सर्वोच्च परमात्मा मानून आपल्या मतानुसार साधनेचा प्रचार करवून दिला. जसे सुखदेव ऋषी यांनी स्वर्गातून येऊन दिल्लीमध्ये एक चरणदास नावाच्या संताला ज्ञान दिले, ज्याने वैष्णव पंथाचा प्रचार केला. चरणदास परंपरेमध्ये एक गुमानी दास संत होऊन गेले आहेत. त्या गुमानी दास वैष्णव संताचे शिष्य नितानंद म्हणजे नंदलाल तहसीलदार होऊन गेले, ज्यांचे गाव माजरा, बिगोवा, बासच्या सीमेवर जटैला जोहड नावाचा आश्रम प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे ब्रह्माजी यांनी वेद शिकवले, परंतु तत्वज्ञान प्राप्त झाले नाही. केवळ मनमुखी साधना करत आणि करवीत राहिले. अशा प्रकारे शिवने आपले संदेशवाहक संसारामध्ये पाठवून गिरी, पुरी, नाथ इत्यादी भिक्षा मागून खाणारे पंथ सुरू केले. हजरत मुहम्मद यांनीही कालब्रह्मच्या प्रेरणेने वेगळ्या धर्माची स्थापना केली. गोरखनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून एकमत राजाच्या शरीरात प्रवेश केला. त्याच्या पत्नीसोबत संभोग केला. त्यापासून सिंगल द्वीपमध्ये मच्छिंद्रच्या जीवाद्वारे राजाच्या शरीरापासून उत्पन्न मुलांची परंपरा चालली. परंतु वरील तत्वज्ञान कोणालाही नाही. सगळे कालब्रह्मच्या प्रेरणेनेच भक्तिक्रिया करत आहेत. ज्या व्यक्तीला संपूर्ण तत्वज्ञान प्राप्त झाले, जो पूर्ण परमात्म्याशी परिचित झाला आहे, तो तर केवळ जन्ममृत्यूपासून सुटण्याचाच प्रयत्न करतो. तो या संसारातील कोणत्याही वस्तूची इच्छा करत नाही. हेच प्रमाण गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये आहे.